बॅक पार्टसाठी आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्या स्ट्रेट लाईनीपासून वर 14 + 1 इंच अशी 15 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। या 2 मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 7.25 इंचावर शोल्डर टाकायचा आहे। 2 ठिकाणी मार्किंग करायची। इथे खाली सुद्धा 7.25 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी, म्हणजे आपली लाईन जी आहे ती स्ट्रेट येईल। आता इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे आपण चेस्टची मार्किंग करणार आहोत, तर चेस्ट आपल्याला 10.5 इंचावर मार्किंग करायची आहे। खाली सुद्धा 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झालेली आहे। आता कमरेच्या साईडला 1 इंच आतमध्ये मायनस करायचं आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला आर्म होलचा आकार द्यायचा आहे, तर 1.25 इंचावर मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण हा आकार देऊन घेऊ। व्यवस्थित सेट करायचा इथे फ्रेंच कर्व आणि हा आकार देऊन घेऊ आपण। असं व्यवस्थित कट करून घ्यायचं।